हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज की नाही आम्ही आलो आहेत गावाकडं आणि गावाकडं आलो 3 वाजले होते, पण म्हटलं चला फेरफटका मारूयात. आणि पिल्लूनं सारखं मध्ये मध्ये करत होतं. इकडं सासऱ्यांनी गंज लावायला सुरुवात केली होती आणि ते गंज लावायचं काम चालू होतं. मी खरं तर ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट टाईम बघते, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तसं तर खूप उशीर झालेला होता, पण म्हटलं चला एक फेरफटका मारून नव्हे. आणि खरं सांगते, कुठलीही पार्टनर असो एवढी साथ देत नसेल तेवढं शेतकऱ्याची पार्टनर जे असते ना ते साथ देते. म्हणजे कोणतंही कष्टाचं काम असो ते करावंच लागतं. आणि हे असं आमच्या बिल्लू पाठीमागं लागत होतं, पण आम्ही त्याला चुकवून गेलो. आणि आंबे पण छान आलेले होते आणि असे कांदे झाकून ठेवले होते पावसामुळं. तर कांद्याच्या वावरामध्ये फेरफटका मारून झाला आणि तिथं मला हे तीळ दिसले. तर तीळ काही फार काढायला आलेले नव्हते, पण जे पिवळे पिवळे देठ झालेलं होतं तर ते काढून घे असं सासूबाईंनी हिंट दिली. आणि मग मी पण थोडंसंच होतं, जास्त काही नव्हतं, 5-7 मोड असतील, तर ते मी काढायचा प्रयत्न केला. खरंच हे काम शेतातलं म्हणजे खूप अवघड असतं. आणि तसं तर काही चांगलं नव्हतं, फक्त वेळेस घेऊन आलो होतं, पण तेवढासुद्धा वेळ त्यांनी वाया घालवला नाही. आणि अशी आयडिया करून त्याच्याच वेळीसारखं बनवलं होतं आणि त्यांनी कांदे काटायला घेतले. तर मी सुद्धा गप्पा मारत मारत मग थोडेसे कांदे काटायला मदत केली. अगदी थोडंसंच केलं, पण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद असतो. आणि ऊन नव्हतं त्यामुळं खूप छान वाटत होतं आणि शेतातलं वातावरण खूप छान झालं होतं. असा दिवस मावळा आणि आम्ही मग घरी आलो. चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. गावाकडं ना खूप रोज रोज नवीन नवीन गोष्टी घडत असतात. जर प्रयत्न करते मी तुम्हाला दाखवण्याचा.